नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटरला आणि 3 दिवसीय महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचा आज दुसरा दिवस होता. त्या दुसऱ्या दिवशी शतपत्रिकेचं वाचन झालं. 100 वर्षापूर्वी ज्या धाडसी महिलांनी पत्र लिहिली ती विविध मासिकांमध्ये दैनिकांमध्ये छापण्यात आली आणि त्या निवडक पत्रांचं वाचन या ठिकाणी करण्यात आलं. आपल्यासोबत आहेत जान्हवी दरेकर. त्या प्रोफेशनली अभिनेत्री आहेत आणि त्यांनी काही पत्रांचं वाचन केलं. जान्हवीजी, आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये. काय इमोशन्स होते पत्र वाचताना आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं या पत्रांमधून? नमस्कार, मी जान्हवी दरेकर. स्वाती कर्वे संपादित स्त्रियांची शतपत्रे या पुस्तकातील काही निवडक पत्र आम्ही स्त्रियांची शतपत्रे या कार्यक्रमात त्या पत्रांचं अभिवाचन करतो. त्यात 1850 ते 1950 या 100 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक स्त्रियांनी त्यांच्या भावना व्यक्त करणारी ही पत्र लिहिलेली आहेत, जी मासिकातून किंवा वर्तमानपत्रातून प्रसिद्धीस आलेली आहेत आणि लोकांसमोर आलेली आहेत. ही पत्र वाचत असताना त्या काळात जायला होतं आणि खरं तर ही पत्र वाचत असताना तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फार तफावत अजिबातच जाणवत नाही, कारण तेच प्रश्न आहेत अजूनसुद्धा आणि त्यांना काही तशी उत्तरं किंवा लोकांच्या मानसिकतेत तसे बदल अजूनही झालेले नाहीत. 1850 ते 1950 या कालावधीमध्ये जी स्थिती होती तीच अजूनही आपल्याला पाहायला मिळते, पण त्या स्थितीला किमान वाचा फोडण्याचं काम तेव्हाच्या धाडसी स्त्रियांनी केलं आणि ती पत्र आता आम्हाला वाचता येत आहेत, त्याचं अभिवाचन करून लोकांसमोर सादर करता येत आहेत. त्याचा खरंच खूप आनंद वाटतो आणि आशा वाटते की इतक्या लोकांसमोर हे सादर करून काहीतरी बदल होतील आणि ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना किमान ह्या सगळ्या प्रश्नांची मिळालेली उत्तरं त्यांचं जीवन सुखकारक करतील. धन्यवाद. नक्कीच ती पत्र दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरतील. ह्या पत्रांचं वाचन करत असताना अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, तर काही ज्या कॉमेडी किस्से त्या पत्रांमधून खुल्ले झाले त्यावेळेला हसतही होते, दाद देत होते आणि टाळ्याही देखील वाजवत होते. जान्हवीजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.